असे निवृत्तीनं निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान जगाच्या कल्याणासाठी निवृत्तीच्या हातात दिलं. निवृत्तीचं ज्ञान ज्ञानाविना अन्यांना कळणं अवघड असल्यामुळे सोपान नावाचा पूल बांधला, ब्रिज बांधला आणि सोपान नावाचा ब्रिज ओलांडल्यावर तेने मुक्तिचारी मला वाटतं नावातलं सागर चिंतन झालं. निवृत्ती ज्ञानगुरु सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या भजनाचा सकस अर्थ तुमच्या समोर मांडायचा सुयोग मला आला. गहिमेने दया केली निवृत्तीनाथा, पण कधी बालक असता योग रूप. योग ध्यान धारणेच्या सूक्ष्म रूपानं बालक अवस्थेमध्ये ज्ञान दिलं. पौगंडावस्था, किशोरावस्था, बाल्यावस्था, तारुण्याच्या अवस्था आणि वृद्धोपकालाच्या अवस्था, बाल्यावस्थेमध्ये हे तत्वज्ञान दिलं. कोणते संस्कार बालवयात जेवढे चांगले होतात तेवढे वृद्धोपकालात होत नाही. सोपं गणित आहे. वेळू किंवा लाकूड, काष्ट कोवळे तोपर्यंत त्याला आकार देता येतो. ओली माती तोपर्यंत त्याला आकाराला आणता येतं. एकदा का ते वाळलं, कडक झालं सूर्यकिरणानं की त्याला आकार देताना त्याचा तडा जातो. तसं जीवन मूल्याला आकार देताना आपली अवस्था ही बालावस्था असावी लागते. मग संस्कारजन्य संस्कृती का संस्कृतीजन्य संस्कार याचा अर्थ आहे संस्कारानं संस्कृती उदयाला येत असते. त्यामुळे आई वडिलांना संस्कार असतील तर बालवयात मुलांना ते देता येतात. कराग्रे वसते लक्ष्मी, आई वडील म्हणाले तर बाळ म्हणील. रात्री दिवा लावताना शुभंकरोती कल्याणम, आई वडील म्हणतील तर मुलगा म्हणेल. नाही तर येणाऱ्या काळात तो व्हॅलेंटाईन डे साजरा करेल. बालक असता योग रूप, तेथून ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. आसन भिन्न भिन्न प्रकारचे. पद्मासन आहे, वज्रासन आहे आणि त्याबरोबर एक सिद्धासन आहे. साधना, परमार्थ, चिंतन, अनुष्ठान, वेद पारायण करताना आपलं आसन असावं. स्थिर सुखम आसनम. इतराच्या आसनावरती आपण बसू नये. शुचिच म्हणतं साधूनं आपलं आसन सोडू नये. साधु आसनावर लंगोट का पक्का होना चाहिए, वही साधु कहलाता है, अन्यथा उसे बाधु कहते हैं. माझी गोंगडी जुनी होत आली, माझा आजा वडील यावर गेले म्हणून मी सांभाळतो आहे. नवीन मिळू शकते पण सिद्धासन त्याला म्हणतात की पूर्वजांची ऊर्जा त्यात संक्रमित असली पाहिजे आणि ती ऊर्जा अर्थिंगद्वारे जमिनीत न जाता ती रिप्ले करून आपल्यात पुन्हा आली पाहिजे. याकरता आसन असावं लागतं. हा विज्ञान योग आहे. सिद्धासन कुणाला प्राप्त झालं? ज्ञानोबरायला. तेथून ज्ञानेश पावले प्रसाद. परंतु संतांचे वचन असेल, आमची नागपंथ परंपरा आहे पण आमचं उपास्य दैवत कोणतं आहे? त्याचं उत्तर त्यांनी दिलंय. कुळ हे पावन कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामे, कुळ हे पावन कृष्ण नामे. कृपा केली पूर्ण, निवृत्ती गहेरी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गहेरी कृपा केली पूर्ण, कृपा केली पूर्ण. हे पावन कृष्ण नामे, कृष्ण नामे, हे पावन कृष्ण नामे. परंतु उपासना कोणाची? कुळ हे पावन कृष्ण नामे. यापेक्षा अजून सोपं बोलू का? श्रीमद भागवत चिंतन तुम्ही सुरू करा, तुम्हाला कळेल. आणि अध्ययन आणि अध्यापन करा.
हे नवनाथ जी उदयाला आले, हरिनारायण, कवी नारायण, भूमी नारायण, चमस नारायण, हे सगळे नारायण, नवनारायण विष्णूच आहेत, भगवान कृष्णच आहेत आणि यांनीच हा नवनाथ पंथ स्थापन केलेला असल्यामुळे नवनाथ हे नारायणच आहेत आणि नारायणच नवनाथ असल्यामुळे तेच कृष्ण आहेत आणि कृष्णच नवनाथ आहेत याच्या जाणीवा तुम्हाला आम्हाला असल्या पाहिजेत। यांची उपासना आहे। पुढे हे पावन कृष्ण नाम, इथून पुढचं चिंतन फार छान आहे, सगळ्यांच्या पाठातलं मी म्हणत नाही। सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू तेने अभय करू ज्ञाने केला। काय अर्थ आहे, काय अर्थ आहे? इथे कथा आहे। आता माझा आवाज आपणहूनच कमकुवत झाला, त्या धुराचा हा उपकार आहे। अजून मे एंडिंग पर्यंत मला धंदा करायचा आहे आणि बाजार गेवराईच्याच बाजारात जर मला अयोग्य भाव आला तर मी काय 15 वर्ष तुम्ही आला। मी तारखा घेताना सांगतो, मी वाढदिवसाचं कीर्तन करणार नाही, मी वास्तुशांतीला येणार नाही, ज्या मंडपात जनरेटर जवळ तिथे मी येणार नाही, जिथे कमी तिथे रेग मारून पुढे येतो ना। ऐकणाऱ्यांची संख्या जिथे कमी तिथे येते। आता कथा ऐका, मी आतापर्यंत नॉनस्टॉप चिंतन केलं या परंपरेचं अभंगाचं। आता भाव ऐका, काय झालं? कुलकर्ण्यांचं आडनाव थावरे आहे आणि गाव नेवासा आहे, त्यात एक खुर्द आणि बुद्रुक असे दोन आहे। त्याचं शास्त्रात नाव आहे महालय तीर्थक्षेत्र। काय नाव आहे त्याचं? महालय। आलय म्हणजे घर, महा म्हणजे मोठं, महत् म्हणजे मोठं, महालय। बर, तिथे नदी कोणती वाहती आहे? प्रवरा। प्रवरेच्या काठावर शिवलिंग आहे, तिथे एक स्तंभ आहे म्हणजे खांब आहे। मोहिनी राजाचं तिथे मंदिर आहे आणि त्या प्रवरेच्या काठावर पैठणवरून ज्ञानोबाराय आळंदीला जाताना प्रवरेच्या काठावर नेवास्यामध्ये थांबले। ऐकताय ना? आणि थांबल्यानंतर अचानक एक प्रेत यात्रा आली आणि ती बाई ओटी, हिरवे कंकणाचा चुडा, हिरवे कपडे आणि मळवट भरून पतीच्या पादुका घेऊन आता ती चितेवरती देह आपला समर्पित करणार, म्हणजे त्या काळात ती सती जाणार असा तो काळ। ती रडत होती। पतीला असं वाटलं आपले पती गेले, मी जाणार आहे, पण जाता जाता प्रवरेच्या काठावर बालस्वरूपात एक सत्पुरुष मला दिसतायत, साक्षात कृष्ण मला दिसतायत। कर्ण फुल आहेत म्हणजे कुंडल आहेत, घुंगराळे केस आहेत, चाफ्याच्या कळीसारखं नाक आहे, नेत्र कमलाकार आहेत, आहा पीत पितांबर आहे, आसनावरती बसले, कोणत्या? सिद्धासनावरती, तोंड उत्तरेकडे केलंय आणि ज्ञानोबाराय पाहिले आणि ती सच्चिदानंद कुलकर्ण्याची बायको पाया पडण्यासाठी आली। नमस्कार केल्या केल्या जसं महाभारतात पितामह भीष्माचार्यानं द्रौपदीला आशीर्वाद दिला तसा अष्टपुत्र सौभाग्यवती बोले ज्ञानेश ख्यात कीर्ती येरू म्हणे सच्चिदानंद सती दर्शना लागी पातले। ऐकताय ना? ज्ञानोबारांच्या चरित्रातली ओवी तुम्हाला मी सांगितली। मी आता सती चालले, रडत आहे, माझं जीवन संपलं, पतीच्या आधाराविना जीवन जगणं चांगलं नाहीये, मी आता समाप्त होणार आहे। बाई आई रडू नका, दुःख सगळ्यालाच आहे, जो आला त्याला जायचंच आहे। उपज येते नासे, नासेरी ते पुनर्पी दिसे, ते घटिका इंद्र जैसे परिभ्रमेगा। बर, एवढंच नाही, उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एक झाले एको रूपे, यावं लागतं, जावं लागतं। पण तुम्ही रडताय, मला वाईट वाटलं। आई का रडताय? अहो माझे मालक यजमान सच्चिदानंद गेले म्हणून मी पण चालले। काय नाव आहे? सच्चिदानंद। माऊलीने पुन्हा पाहिलं, काय नाव आहे? सत्स्वरूपता, चित स्वरूपता आणि आनंद स्वरूपता या 3 पदाचा नाश होत नसतो। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हे 3 पद समाप्त होणारे नसतात आणि सच्चिदानंद नाव सांगता आणि मेला म्हणता हा मला विरोधाभास वाटतो। कोण म्हणाले? ज्ञानोबा आहे। कोणाला? त्या सती जाणाऱ्या स्त्रीला।
प्रवरेचं पाणी घेतलं कमंडलून आणि नामोबाराय प्रेताजवळ आले आणि त्या प्रेताला पाणी शिंपडलं. आश्चर्याचा धक्का आहे. विज्ञानाला अगोचर विषय चॅलेंज करणारं प्रकरण आहे अण्णा.